रीलचा रिअल इफेक्ट या कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर या विषयावरचा पाहूया एक खास रिपोर्ट। 80च्या दशकात टेलिव्हिजनची क्रांती होत असताना हाच टेलिव्हिजन बाल गुन्हेगारीसाठी निमित्त ठरेल हे कोणाच्या ध्यानीमनीही नसेल। मात्र विविध मालिका आणि चित्रपट पाहून देशात घडलेल्या बाल गुन्हेगारीच्या घटना सुन्न करणारे आहेत। 2009 मध्ये देशात एकूण 181 खून, 612 बलात्कार आणि 534 अपहरणाच्या घटना घडल्या। 2010 मध्ये 211 खून, 747 बलात्कार आणि 749 अपहरणाच्या घटना घडल्या। तर 2011 मध्ये 201 खून, 818 बलात्कार आणि 858 अपहरण अल्पवयीन मुलांनी केले। देशात घडलेल्या एकूण बाल गुन्हेगारीपैकी 10% घटना महाराष्ट्रात घडल्या। टीव्ही किंवा सिनेमामुळे प्रभावित होऊन घडलेल्या घटनांवर नजर टाकली तर नुकतीच मुंबईतल्या गोराईत एका 15 वर्षांच्या मुलानं त्याच्या 8 वर्षांच्या चुलत भावाची अपहरण करून हत्या केली। क्राईम पेट्रोल या मालिकेतून प्रेरणा मिळाल्याचं त्यानं पोलिसांकडे कबूल केलं। जुलै 2012 मध्ये 20 वर्षांच्या मुलानं एका उद्योगपतीच्या मुलीसह अनेकांना खंडणी मागण्यासाठी फोन केले होते। एका टीव्ही डान्स शो मध्ये सहभागी होण्यासाठी त्यानं हा प्रकार केला। एप्रिल 2012 मध्ये पुण्यात एका 15 वर्षांच्या मुलाचं त्याच्या 3 मित्रांनी अपहरण करून त्याचा खून केला होता। एक क्राईम सिरियल पाहून त्यांनी हा डाव रचल्याचं पोलीस तपासात उघड झालं। फेब्रुवारी 2012 मध्ये चेन्नईत एका 15 वर्षांच्या मुलानं त्याच्या शिक्षिकेवर चाकूनं वार केले होते। अग्निपथ सिनेमा पाहून शिक्षकांचा बदला घेण्याची कल्पना त्याच्या मनात शिजली होती। ऑक्टोबर 2007 मध्ये अहमदाबादमध्ये एका टीव्ही मालिकेनं प्रभावित होऊन अल्पवयीन मुलांच्या एका गटानं 25 लाखांची खंडणी मागण्याचा कट रचला होता। तर 2007 डिसेंबरमध्ये केरळमध्ये अल्पवयीन मुलांच्या गटानं एका बँकेत दरोडा टाकला होता। धूम सिनेमा पाहून त्यांनी हा कट रचल्याचं कबूल केलं होतं। देशातलं बाल गुन्हेगारीचं वाढतं प्रमाण आणि मालिका सिनेमांमधून त्यांना मिळणारी प्रेरणा हा मुद्दा पालक, पोलीस आणि समाजासाठी चिंतेचा विषय बनलाय। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट। रीलचा रिअल इफेक्ट आजच्या कार्यक्रमातला मुख्य प्रश्न आहे। बाल गुन्हेगारी वाढवायला टीव्ही मालिका आणि चित्रपटातली उन्मादक दृश्य कारणीभूत आहेत का, भडक दृश्य कारणीभूत आहेत का, याच प्रश्नाची मी चर्चा करणार आहे। आणि चर्चा करण्यासाठी मी आज बोलावलंय स्मिता तळवलकर यांना। स्मिता तळवलकर या चित्रपट निर्मात्या आहेत, त्याहीपेक्षा अत्यंत संवेदनशील कलावंत आहेत। अनेक चांगल्या मालिकांची त्यांनी निर्मिती केली आहे, त्यामुळे मालिकांवरचे आरोप त्याची उत्तरं नक्कीच त्या देतील। स्मिताताई, आपलं स्वागत। त्यांच्या बाजूला आहेत बाल कलाकार ज्यांना आपण सगळे ओळखतो, गौरी वैद्य। गौरी, तुझंही स्वागत। संदीप जाधव, डॉक्टर संदीप जाधव हे अतिशय नामवंत असे मानसोपचार तज्ज्ञ आहेत, आपल्या चॅनलवर ते यापूर्वी आले आहेत। सर, तुमचंही स्वागत। ठाण्याच्या स्टुडिओमधून आहेत डॉक्टर संदीप केळकर। डॉक्टर संदीप केळकर हे बालरोग तज्ज्ञ आहेत आणि त्याहीपेक्षा भावनांक, आपण सगळ्यांनी ही कल्पना नीट या कार्यक्रमाच्या निमित्तानं समजून घेतली पाहिजे। भावनांक या विषयावर त्यांनी विशेष संशोधन केलं आहे, त्या विषयावर एक अप्रतिम पुस्तकही त्यांनी लिहिलेलं आहे। डॉक्टर संदीप केळकर, आपलं स्वागत। आणि नाशिकच्या ब्युरोमधनं आहेत DS स्वामी, डॉक्टर DS स्वामी, पोलीस उपायुक्त नाशिक शहर। या सर्व मान्यवर पाहुण्यांचं या कार्यक्रमात चर्चेच्या निमित्तानं मी स्वागत करतो आणि पहिला प्रश्न घेऊन जातो स्मिता तळवलकर यांच्याकडे। स्मिताताई, तुम्ही आकडे पाहिलेत, बाल गुन्हेगारीचे पाहिलेत, त्या गुन्हेगारांचं स्वरूप पाहिलं, शिक्षकांवर चाकूचे हल्ले, त्याकरता अग्निपथ चित्रपट, बँक लुटायचा प्रयत्न, त्याकरता धूम चित्रपट। आज तुम्ही पाहिलं की गोराईत काल घडलेली घटना, 15 वर्षाच्या मुलानं 8 वर्षाच्या आपल्या चुलत भावाचं अपहरण करून त्याचा खून। मला तुम्ही सांगा, खरोखरच चित्रपट आणि मालिकांमधल्या असल्या दृश्यांमधनं आमची बालपिढी खरोखरच बिघडते आहे का? झी 24 तास, एक पाऊल पुढे।